आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शालिनी, तुम्ही काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही? हे बघा, एक कुमारी माता म्हणून समाजात वावरताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? तुमच्या लाडक्याचे प्रताप मणी आणि मिस्टर मणी, तुमचा स्वानंदी देसाई यांच्याशी काय संबंध आहे? म्हणजे त्यांच्या पोटात वाढत असलेलं मूल तुमचं आहे का? हे मूल जर तुमचं आहे तर खासदार सरपोतदारांना अजून एक वारस मिळेल का? बोला सर, बोला, काहीतरी उत्तर द्या. बघितलं? तुमच्या लाडक्या दिवट्याचे प्रताप. कुठल्याही ऐक्यू माहितीवर तुम्ही असे आरोप नाही लावू शकत आणि इथे येऊन तमाशा तर नाहीच करू शकत. किती वेळा तुम्हाला सांगितलंय हे असे गॉसिप चॅनल बघत जाऊ नका तुम्ही. आणि हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात ऑफिस मध्ये या वेळेला? अशा वेळेला यायला लागलं कारण तुम्ही फोन उचलत नव्हता. अरे मी काम ते महत्वाचं नाहीये, ही बातमी महत्वाची आहे. माझ्या सुजीतला डावलून तुम्ही त्या अनाथ मुलाला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं, मी नको म्हणत असताना सुद्धा. आणि आता बघा या देवट्याने काय दिवे लावलेत ते. माझा सुजीत बेशिस्त, पार्ट्या करतो, मित्रमैत्रिणी यांच्यात रमलेला असतो म्हणून बेशिस्त वाटतो ना तुम्हाला? हे बघा याने काय केलं, कोण कुठल्या मुलीला प्रेग्नंट केलं, हे असले धंदे करायला हॉस्टेलला जायचा वाटतं तो. मी तरी विचार करते याचं लेडीज हॉस्टेलला काय काम. हे असले धंदे करायला जायचा तो. शेवटी रस्त्यावरचं पोर ना, त्याच्यावर संस्कार रस्त्यावरचेच होणार. पायातली वाहन डोक्यावर घातली म्हणून मुकुट होत नाही. शालिनी बस बस. जा जा जा, तुम्ही जा. शेवटी मलाच गप्प करा. एवढा काय या मणीचा पुळका ना. तुझ्या आत्ताच्या वेळेला एक गोळी आहे ना, ती देते मी तुला. स्वानंदी, मुझे माफ करना, सॉरी. इकडे आधी ये, इकडे. काय झालं, का रडतीयस? रडणं बंद कर आधी. आणि आता सांग काय झालंय? तेरे साथ इतना बड़ा हादसा हुआ और हम कुछ भी नहीं कर पाए. हम कार्तिकी को नहीं पहचान पाए. अगर हमें पहले ही पता होता कि उसके मन में क्या है तो ये एक्सीडेंट नहीं होता. क्या फायदा हमारा अगर हम तुझे प्रोटेक्ट ही नहीं कर पाए. लेकिन अल्लाह का शुक्रिया कि तुझे और बेबी को कुछ नहीं हुआ. फातिमा, एखाद्याच्या कपाळावर काही लिहिलं असेल ते पुसणं शक्य आहे होय? माझ्या नशिबातच लिहिलं होतं हे, म्हणून घडलं. आणि जे काही बी घडलं ना, त्यात कुणाची काही बी चूक नाही. त्यामुळं तू नको टेन्शन घेऊ. फिर भी सॉरी यार, तेरे साथ इतना बड़ा हादसा हुआ और मैं नहीं थी हॉस्पिटल में. मुझे जब भी जरूरत होती थी तू हमेशा मेरे साथ खड़ी होती थी. मला अर्जंट गावी जावं लागलं, नहीं तो मैं आती थी हॉस्पिटल में. अगं हो ठीक आहे, कशाला एवढं टेन्शन घेतेस? शांत राहा. फातिमा, अगं बरंच झालं तू हॉस्पिटलला आली नाहीस. तिकडे इंजेक्शन बघून तूच घाबरली असती आणि मग स्वानंदीला तुलाच सांभाळावं लागलं असतं. आणि काय ग वेडाबाई, रडतेस कशाला? अगं स्वानंदी आता फिट अँड फाईन आहे ना आपल्या समोर. आपण दोघी मिळून घेऊ ना तिची काळजी. रडू नको. अरे ये रोने धोने के चक्कर में मैं तो भूल ही गई. मैंने तेरे लिए कुछ लाया है गांव से. रुक. तेरे लिए. काय आहे काय यात? इसमें चप्पल है.
मतलब मुझे पता है कि गिफ्ट में चप्पल नहीं देते, लेकिन ये प्रेगनेंसी स्पेशल है। हमारे गांव के काका है ना, उन्होंने बनाई है। इससे ना तेरे पाँव में दर्द नहीं होगा। मतलब अभी बेबी के साथ साथ तेरा भी वजन डबल होगा ना, तो पूरा पेन होगा पैरों को। तो ये चप्पल पहनेगी ना तो तुझे दर्द नहीं होगा। ये चप्पल पहन के तू वॉकिंग को जाना और मैं भी आऊंगी तेरे साथ। अरे मैं भी कितनी पागल हूँ, बोलने के चक्कर में भूल ही गई। तू आराम कर, ये रख। हो फातिमा, लवकर कळलं का तुला की तू किती पागल असते? हो ना जानवी? रडूबाई, चला आता आराम करू द्या. आनंदी, हा गोळ्या घे बरं. चल मनोज, हा मॅडम. आठवडाभर मी हॉस्टेलमध्ये नव्हते. काय हॉस्टेलची दशा करून ठेवलीये. सगळीकडे पसारा आणि घाण आहे. मुली या घाणीमध्ये राहणार आहेत. अहो मॅडम, अहो ते कचरा साफ करणारी बाईच ना आली, मग म्या तरी काय करणार. काय तोंड वर करून सांगतो, बाई नाही आली. तुला फोन करून बोलवता येत नाही, तिला साफ करून घेता येत नाही सगळं. काय शुंभासारखा उभा आहेस आता. पहिल्या मजल्यावर जा. 10, 12 आणि 18 3 खोल्यांमधला लाईटचा प्रॉब्लेम आहे. जा, जाऊन बघ काय झालंय. हो मॅडम. तुम्ही काय करता इथे. बातम्यांमध्ये बघून खूप छान वाटलं. पण तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आपल्या पोटात कोणाचं मूल वाढतंय हे माहिती नसतानाही त्याला वाढवण्याचा निर्णय ती मुलगी घेते आणि तुम्ही ठामपणे तिच्या पाठीमागे उभ्या राहता. बघून बरं वाटलं. हे सांगायला इथपर्यंत येण्याची गरज नव्हती. तुम्ही निघू शकता. नाही, तुम्ही तिच्या पाठीमागे उभे राहता हे चांगलंच आहे, पण मी काय सांगतोय ते ऐका. ती मुलगी एक दिवस डोईजड होऊन बसेल. मान्य आहे मला की तुम्ही स्वतःला त्या मुलीमध्ये पाहत आहात, पण ह्या सगळ्याचा त्रास शेवटी तुम्हालाच होणार आहे. मला त्रास होणार आहे ना, तो मी माझा बघून घेईन. नाही, एक सच्चा हितचिंतक म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे हॉस्टेल मुलींचं आहे, लग्न न झालेल्या. पुढे तुम्हाला या हॉस्टेलला खूप त्रास भोगावे लागतील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की त्या मुलीला ह्या हॉस्टेलमधून जायला सांगा. तुम्हाला काय वाटतं, सगळे तुमच्यासारखे पळपुटे असतात का हो? म्हणजे एखाद्यावर प्रेम करायचं, गोड गोड बोलून तिला खुलवून वचन द्यायचं आणि मग वेळ आली की पाठ फिरवून निघून जायचं. हे तुम्हाला जमतं काय ना. तुम्ही राजकारणातली माणसं आहात. अंगावर काही आलं की झटकणं तुम्हाला सहज जमतं. खोटं बोलणं सहज जमतं. मला नाही जमत, कारण का मी त्यातली नाहीये. माझ्यासाठी या हॉस्टेलमधली प्रत्येक मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. खरं सांगू का, या जगातले सगळे छक्के पंजे मी कधीच कोळून प्यायलोय. फक्त राजकारणी म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही. तुम्हाला वाटतंय तितकं हे जग साधं सरळ नाहीये. म्हणून मी काय सांगतोय ते ऐका. ह्यामध्ये तुम्ही अडकू नका. तुम्ही इथे आलातच कशाला. मला किंवा या हॉस्टेलला तुमच्या मदतीची गरज नाहीये. मी फक्त त्या मुलीला भेटायला आलोय. काय संबंध तुमचा. स्वानंदीला आणखीन त्रास झालेला मला खपणार नाही. आणि या हॉस्टेलची वॉर्डन म्हणून मी तुम्हाला तिला भेटण्याची परवानगी नाही देऊ शकत. काय संबंध हे विचारताय ना तुम्ही. ती ज्या कंपनीमध्ये काम करते ना, त्या कंपनीचा मालक मी आहे. तिच्या बरोबर इतकं सगळं घडलेलं असताना तिची विचारपूस करणं
तिची परिस्थिती जाणून घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये. अंडरस्टूड? स्वानंदी आती उगा. साहेब तुम्ही बस बस बस, उठू नकोस तू. बरं वाटतंय का तुला? हो साहेब, बसा ना तुम्ही. काही फळं तुझ्यासाठी आणलीत ती घे. थँक्यू. बरं, हा ऍक्सिडेंट कसा काय झाला? ऍक्सिडेंट ते मी झोपाळ्यावर बसले होते. कशी पडले मलाच नाही कळलं, पण मी बरी आहे आता. आणि तुम्ही आवर्जून मला भेटायला आलात त्यासाठी खरंच थँक्यू. अगं साहेब तुम्ही स्वानंदी, तुम्हाला सांगायचं विसरलो, पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना साहेबांची खूप मदत झाली आपल्याला. कार्तिकीला सह्या करण्यापासून थांबवणे, ते सर्जन आले होते ना, ते सुद्धा खास साहेबांच्या सांगण्यावरून आले होते. साहेब खरंच मनापासून थँक्यू. तुमच्यामुळे मला नवा जन्म मिळाला. त्यात माझे आभार कसले मानतेस तू? माझ्या हातात जेवढं होतं तेवढं करण्याचा प्रयत्न केला मी. आणि जर तुला आभार मानायचेच असतील तर देवाचे मान. त्याच्या कृपेमुळे तू ह्या अपघातातून सही सलामत बाहेर पडलीस. साहेब तरी थँक्यू बरं का. ठीक आहे, बरं तू आराम कर. आणि जर तुला काही गरज भासली, काही मदत हवी असेल तर निसंकोचपणे मला सांग. त्या माणसाचं मला काही कळतच नाही. बाहेर मला एक बोलला आणि आता आतमध्ये येऊन भलतच बोलतोय. आता अगदीच काळजी घे असं मधात बुडबुड बोलतोय आणि माझ्यासमोर स्वानंदीला हॉस्टेलमधनं बाहेर काढण्याच्या गोष्टी करत होता. ठोंकी. काळजी घे. हो साहेब. हेच ते दोन चेहरे मगाशी माझ्यासमोर वेगळा होतात, आता वेगळे. तुम्हाला खरंच दया माया काही आहे? गोळ्या औषधांची वेळ झाली, तुम्ही गोळ्या औषधं घेतल्यात? हो घेतल्यात मेडिसिन्स. हो, पण त्याआधी जेवलात ना? आणि जेवणही केलं तिने. मणी, आलो साहेब, तुम्ही आराम करा, मी आलोच. तुझं सामान कुठे आहे? आणि इथे कुठे राहतोस तू? तुझी खोली दाखव मला. मी इथेच वॉचमनच्या खोलीत, माझं सामानही तिथेच आहे. कुठे ते दाखव मला. चल. साहेब ही रूम तशी छोटी आहे, पण मला छान वाटतं इथे राहायला. शिवाय मनोजच्या आणि माझ्या चांगल्या गप्पा होतात. मनोज म्हणजे इथला वॉचमन हॉस्टेलचा, स्वभावाने चांगला माणूस आहे. नाही, माणसाने अशी शून्यातून सुरुवात करायला काही हरकत नाहीये. बरंच ते काय पुढे यश डोक्यात जात नाही. मी कधी काळी हे असं जीवन जगलेलो आहे, पण अनुभव म्हणून ठीक आहे. ती जर लाईफस्टाईल बनली ना तर माणूस तिथेच अडकतो. मणी,
तुला जर एक एक पायरी चढत शिखरापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर कुठे थांबायचं नाही, कुठे रेंगाळायचं नाही हे तुला शिकावं लागेल. या तुझ्या मैत्रिणीसाठी तू फोन केला होतास ना, तुला मदत हवी होती, तेव्हा मला एक वचन दिलं होतंस तू, आठवतंय? आठवतंय ना साहेब. मी काय ते भावनेच्या भरात नव्हतं बोललो. मी अगदी मनापासून बोललो होतो, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काहीही मागा, मी द्यायला तयार आहे. मग ती वेळ आली असं समज. बोला ना साहेब, काय करू? मी तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. वेळ प्रसंगी तू मला मदत करशील, माझ्यासाठी जीव देशील याची मला खात्री आहे, पण ती वेळ अजून आलेली नाहीये. मला तू माझ्या बरोबर हवा आहेस. इथलं तुझं जे सामान आहे ना ते पॅक करायचं आणि माझ्याबरोबर निघायचं. साहेब, मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. अरे त्यात न कळण्यासारखं काय आहे? साध्या सरळ भाषेत सांगतोय मी तुला. आत्ताच्या आत्ता तुझं हे सामान घे आणि हे हॉस्टेल, ही रूम कायमचं सोडून माझ्याबरोबर चल. पण साहेब, मणी, परिस्थिती खूप नाजूक आहे. ही अशी परिस्थिती, आणि विशेषतः ती मुलगी ज्या अवस्थेमध्ये आहे ना, मी तुला इथे सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा चल माझ्याबरोबर. पण साहेब, मी पण नाही आणि बीण नाही. निघायचं म्हणजे निघायचं. शब्द दिलायस ना तुम्हाला. तू ठीक आहेस ना? मी तुझ्यासाठी कॉफी आणते. नाही, काढा आणते. आई गो, काय झालं? दुखतंय का? मी मणीला सांगू डॉक्टरांना बोलवायला? नाही मॅडम, पायाला मुंग्या आल्यात. तू पण ना कमाल करतेस. जीव घेतलास माझा. मला वाटलं ऑपरेशन झालंय तिकडे तुला दुखतंय का. मुंग्या वगैरे आता येणार ग, ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्रास नाही करून घ्यायचा त्याचा. आणि मुळात ना तू थोडस चालायला पाहिजे, पाय मोकळे करायला पाहिजे. चल आपण प्रयत्न करूया. स्वानंदी, मैंने जो गांव से चप्पल लाई है ना, वो पहन के चल. ये देख, इससे ना तेरे पैरों को आराम मिलेगा. ये ले. फातिमा, खरंच छान आहे चप्पल. चला. ठीक आहे, मी स्वानंदी आणि वॉर्डन मॅडमला भेटून येतो, त्यांचा निरोप घेतो. त्याची काही गरज नाहीये. तुझं सामान घेऊन तू माझ्या बरोबर गाडीतून निघालास की त्यांना जे काही समजायचंय ते समजतील. कोणाशीही एक शब्दही न बोलता माझ्या बरोबर चुपचाप निघायचं. मी सांगेस्तोवर इथल्या कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाही. हा माझा आदेश आहे असं समज. सावकाश. मणी सर, चल.
मणी सर, स्वानंदी, मणी सर. स्वानंदी, स्वानंदी. मॅडम, मणी सरांना अचानक काय झालं? मी इतक्या हाका मारल्या पण त्यांनी एकदाही मागं वळून नाही बघितलं. अहो मॅडम, अहो ते मनी दादा स्वतःचं सगळं सामान घेऊन गेले की निघून. असा कसा निघून गेला हा मुलगा न सांगता? हो ना, मणी सरांचं वागणं थोडं वियर्डच होतं.